खरंच कहर केलाय आजीने, कहर. तिला बरोबर माहिती होतं की जान्हवीची अवस्था कशी आहे, तरी सुद्धा जीवाशी खेळली तिच्या. काय करायचं? भावना, ती माझी आजी आहे ना, हे बोलायची सुद्धा लाज वाटते का मला. भावना ग, खरंच सॉरी. म्हणजे बघ ना, लक्ष्मी काकू किती उत्साहात आली होती, सगळे किती आनंदात होते आणि असं काहीतरी का सॉरी म्हणताय? अहो, जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. अगं पण आजीची तर आहे ना. नाही, मला वाटतं या सगळ्यात आजींचीही काहीही चूक नसावी. हा, असं काय बोलतेस तू? नीलांबरी वहिनी बोले ना की हे सगळं आजीनेच बोलायला सांगितलं होतं. सिद्धिराज, नीलांबरी वहिनी तसं म्हटल्या, पण म्हणून लगेच ते आजींनीच केलं असेल हे कशावरून? मला नाही वाटत आजींनी केलं असेल. मला काय वाटतंय सिद्धिराज, आजपर्यंत आजींनी इतकी कटकारस्थानं केली, इतका खोटेपणा केला, पण जेव्हा जेव्हा तो खोटेपणा पकडला गेला ना, तेव्हा त्यांनी तो निधड्या छातीने मान्य केला. मला नाही वाटत आजी असं नाकारणाऱ्यातले. जर एखादी गोष्ट त्यांनी केली असेल ना, तर ते स्वतः ती मान्यही करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की हे सगळं नीलांबरी वहिनींनी स्वतःहून केलं. नीलांबरी वहिनी असं का करतील? तेच तर मला कळत नाहीये की वहिनींनी असं का केलं असेल. पण आजी या सगळ्या मागे असतील असं मला अजिबात वाटत नाहीये. भावना, कसं वाटतं आता तुला? जायफळ घातलेलं दूध आणलंय, हे प्यायल्यानंतर तुला शांत झोप लागेल. आता कसं आहे ना, तुला जास्त आराम करण्याची गरज आहे, हो की नाही? काल तुझे पाय दुखत होते ना, मी तेल लावून. वहिनी, तुम्ही कशाला आलाय तिथे? मला नाही बोलायचंय तुमच्याशी, तुम्ही प्लीज जा. अजून चिडलीस तू माझ्यावर? भावना, माझ्यावर विश्वास ठेव, माझी काहीच चूक नव्हती. मला फक्त सांगितलं होतं की जान्हवीला सगळं खरं खरं सांगून टाक, आणि म्हणून मी सांगितलं. तुम्ही काहीही सांगितलं तरी माझा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही मुद्दाम जानूला सगळं सांगितलंय. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? या घरात सिद्धिराज आणि काकू सोडल्या तर माझा कुणावरच विश्वास नाहीये. प्लीज तुम्ही या, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ठीक आहे, माझ्या इथं असण्याने जर तुला इतका त्रास होणार असेल तर जाते मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते. तुझ्यात मला एक मैत्रीण दिसते आणि त्या नात्याने मी काळजी करते तुझी इतकी. तुमचं बोलून झालं असेल ना तर तुम्ही प्लीज जा. मला एक सांग ना, मी असं काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? काय वाटेल ते करायला तयार आहे मी, पण एकदा माझ्या बाजूने विचार कर. येते मी. स्वतःला फार शहाणी समजतेस ना भावना? मला तोरा दाखवतेस? मी पण काही कमी नाहीये. आता तुला दाखवते या नीलांबरीचा इंगा. मला माहिती आहे हे सगळं ऐकून तुम्हाला फार मोठा शॉक बसला असेल, पण आता पुढे काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आपण जानूला जयंत पासून प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. विश्वा, हे सगळं तू आम्हाला का सांगतोयस ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे घडू नये ते घडतंय. देवाकडे प्रार्थना करत होते रे मी विश्वा, की तू जयंतरावांच्या विरुद्ध काहीही बोलू नये. त्यांच्या विरुद्ध बोलून तू त्यांचंच म्हणणं खरं केलंस. तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये. आणि मी जयंत बद्दल सांगायला नको होतं म्हणजे असं विश्वा, तू आम्हाला जयंत बद्दल हे असंच काहीतरी खोटं सांगशील याची कल्पना होती आम्हाला. मला तुम्हा दोघांना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. हा, सांगा ना. जानूचा मित्र विश्वा. विश्वाचं काय? आई तो कॉलेजमध्ये असल्यापासून जानूच्या प्रेमात आहे.
काय नाही नाही कसं शक्य आहे ते? म्हणजे मला अगदीच मान्य आहे की विश्वा हा आपल्या जानूचा खूप जवळचा मित्र आहे, अगदी घट्ट मैत्री आहे त्यांची, पण प्रेम वगैरे नाही. म्हणजे विश्वाच्याही मनात असं काही नाही आणि जानूच्या पण नाही. नाहीतर जानूने आम्हाला केव्हाच सांगितलं असतं, नाही का हो? हां हो ना. कारण जानूला विश्वामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता, तेच म्हणते मी. म्हणून तिने तुम्हा दोघांना काहीच सांगितलं नाही. पण तो कॉलेजमध्ये असल्यापासून जानूच्या मागे आहे आणि त्याला जानूचं माझ्याबरोबर झालेलं लग्न अजिबात पटलं नव्हतं. काय बोलताय तुम्ही? आणि म्हणूनच तो काही ना काही कारण काढून बरेचदा जानूला भेटायला यायचा. आई ते आता विश्वा इथे येऊन गेला ना, त्याचं काय? तू हे जयंतला नको ना सांगूस. विश्वा जानूला भेटायला तुमच्या घरी यायचं आहे, खरं आहे? करेक्ट. आणि आता तर जानूची मेमरी गेली आहे. तिला आमचं लग्न, आमचं नातं काहीच आठवत नाहीये. आणि आई बाबा ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन जानूच्या लाईफमध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. त्याला काही करून मला आणि जानूला एकमेकांपासून दूर करायचंय. नाही जयंतराव, असं असं नाहीये. आय नो, तुम्हा दोघांनाही धक्का बसणं स्वाभाविकच आहे. आधी मलाही विश्वास बसत नव्हता, पण जानूला रोज भेटता यावं यासाठी तो आता माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा रोज येतोय. आमच्या एका जुन्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट त्याने रिवोक केलंय आणि मी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकल्यामुळे माझी इच्छा नसूनही मला त्याच्यासोबत काम करावं लागतंय. आणि कदाचित तो तुम्हा दोघांना भेटायला येईल. तुमच्या मनात माझ्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करण्यासाठी तो वाटेल ते खोटं बोलायला तयार आहे. तो तुम्हाला हेही पटवून देण्याचा प्रयत्न करेल की जानूने जी यॉटवरून उडी मारली ना, त्याला देखील मीच कारणीभूत होतो. किंवा आजींचं जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. जानूच्या प्रेमात वेडा झालाय तो. त्याला काही करून जानूला मिळवायचंय. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की प्लीज तुम्ही सावध राहा. का केलंस तू असं विश्वा?